सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकानं सातत्यानं वाहतूक कोंडीचा सामना केल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि यावरती तोडगा म्हणून 2020 मध्ये या ठिकाणी असणारा उड्डाण पूल उपमुख्यमंत्री अजित पवार जे की त्यावेळी पालकमंत्री होते त्यांच्या पुढाकाराने हा उड्डाण पूल पाडण्यात आलेला होता आणि आज त्यानंतर या ठिकाणी PMRDAच्या सहकार्यामधून जे आहे ते एकात्मिक दुमजली उड्डाण पूल जो आहे तो साकारण्यात आलेला आहे। त्याचंच उद्घाटन लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे आणि याच उड्डाण पुलाला उपमुख्यमंत्री दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे। सातत्याने जर पाहिलं तर औंध असेल, पाषाण असेल किंवा बाणेरकडून येणारी जी वाहतूक होती त्या वाहतुकीमुळे कुठेतरी विद्यापीठ चौकामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होत होती। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा जो आहे तो पूल बांधण्यात आलेला होता। खरं तर 2020 मध्ये या ठिकाणचा तो उड्डाण पूल आहे तो उड्डाण पूल पाडण्यात आला आणि त्या ठिकाणी आता डबल डेकर उड्डाण पूल जो आहे तो साकारण्यात आलेला आहे। माझ्या वर जर पाहिलं तर या ठिकाणी मेट्रो जाणार आहे। या ठिकाणी मेट्रोची मार्गिका जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि खाली जर पाहिलं तर हा जो उड्डाण पूल आहे या ठिकाणी वाहनांची ये-जा आपल्याला पाहायला मिळू शकते। आत्ताच नुकतंच या उड्डाण पुलाचं लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। त्याचबरोबर या उद्घाटनाला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ज्या की राज्याच्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, या ठिकाणचे स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे, त्याचबरोबर पुण्याच्या महापौर ज्या आहेत मंजुषा नागपुरे ह्या सुद्धा उपस्थित होत्या। मोठ्या प्रमाणामध्ये जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी आणि पुण्याचे लोकप्रतिनिधी सुद्धा या सोहळ्याला जे आहे ते उपस्थित होते। खरं तर या पुलामुळे कुठेतरी आता वाहतूक कोंडीची समस्या सोडवली जाणार आहे। आपण पाहतोय की हा अतिशय सुंदर असा उड्डाण पूल जो की दुमजली आहे या ठिकाणी जो आहे तो साकारण्यात आलेला आहे। अजित पवार यांच्या संकल्पनेमधून हा जो उड्डाण पूल आहे तो साकारण्यात आलेला आहे। सातत्याने अजित पवार यांनी या उड्डाण पुलासाठी प्रयत्न केलेले होते। सातत्याने या उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार घेत होते। पाहतोय आपण वरती जो आहे तो मेट्रोची मार्गिका आहे आणि खाली जो आहे हा रस्ता वाहनांची ये-जा करण्यासाठी हा रस्ता जो आहे तो एकंदरीत साकारण्यात आलेला आहे। जर आपण या रस्त्याच्या बाजूला जर पाहिलं तर एकंदरीत हा जो PMRDA कडून हा जो डबल डेकर उड्डाण पूल साकार करण्यात आलेला आहे याची साधारणतः रॅम्पसह सुमारे जी लांबी आहे ती 1.70 किलोमीटर आहे आणि त्याचबरोबर 1112 मीटरचा वायाडक्ट सुद्धा या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर जसं मी आता सांगितलं की हा डबल डेकर उड्डाण पूल आहे, वरती मेट्रो धावणार आहे आणि खाली वाहनांची ये-जा सुद्धा असणार आहे। शिवाजीनगर ते बाणेर आणि पाषाणच्या दिशेला 3 लेन साकारण्यात ज्या आहेत त्या येणार आहेत। तसेच प्रत्येकी 2 लेनचं डाऊन रॅम्प देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। औंध आणि बाणेरकडून शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी 2 लेनचं अप रॅम्प देखील या ठिकाणी असणार आहे। खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक कोंडी होती। विद्यापीठ रस्ता असेल, पाषाण आणि बाणेर आणि औंध परिसरातील नागरिकांना, वाहनधारकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। आज या ठिकाणी जी भाषणं झालेली होती त्या भाषणामध्ये मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असतील, सुनेत्रा पवार असतील, त्याचबरोबर PMRDAचे जे आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की या पुलासाठी, या विकास कामासाठी, या प्रकल्पासाठी अजित पवार यांचे खूप प्रयत्न होते। अजित पवार सातत्याने पाठपुरावा करत होते। त्याचबरोबर अजित पवार यांनी एक मोठा धाडसी निर्णय 2020 मध्ये घेतलेला होता की हा या ठिकाणी पूर्वी जो उड्डाण पूल होता तो उड्डाण पूल पाडण्याचा मोठा धाडसी निर्णय अजित पवार यांनी घेतलेला होता। मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार यांच्यावरती टीका सुद्धा झालेली होती। सर्व बाजूंची समजूत घालून अजित पवारांनी तो धाडसी निर्णय घेतला आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी दुमजली उड्डाण पुलाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं होतं आणि सर्वांची इच्छा होती। आज जर पाहिलं तर आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तशा पद्धतीचं सूत्रवात केलं होतं की या उड्डाण पुलाच्या बांधणीसाठी अजित पवार यांचं मोठं सहकार्य जे आहे ते लाभलेलं होतं आणि त्यामुळे या पुलाला अजित पवार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्यात यावं आणि त्याच अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा पद्धतीची घोषणा केली की ह्या पुणे विद्यापीठ चौकातील हा जो उड्डाण पूल आहे, डबल डेकर उड्डाण पूल आहे, या उड्डाण पुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव दिलं जाणार आहे आणि याच उड्डाण पुलामुळे वर्षानुवर्षे पुणे विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडीतून आता पुणेकरांची सुटका होणार आहे। पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। औंध असेल, बाणेर असेल किंवा पाषाणकडून येणारी वाहतूक असेल, त्याचबरोबर शिवाजीनगरकडून येणारी वाहतूक असेल, या वाहतूक
चुकीमुळे कुठेतरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती. तीच वाहतूक कोंडी या उड्डाणपुलामुळे जी आहे ती सोडवली जाणार आहे आणि याचा खूप मोठा फायदा हा पुणेकरांना होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.